पंचदशी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गडकरी रंगायतन ठाणे येथे संपन्न होणार आहे। जागतिक कीर्तीचे विदेशातील धम्म प्रचारक जपान देशाचे भंते युशी शिमहादा, लाओस देशाचे भंते जिजांग बोनोथोवांग हे असून प्रमुख मार्गदर्शक भंते विश्रानंद महाथेरो, परिषदेचे अध्यक्ष भंते विनय बोधी महाथेरो तसेच देश विदेशातील भिक्षुक संघ यात उपस्थित राहणार आहे। या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास आमदार संजय शिरसाट, आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, खासदार ज्योतिताई वाघमारे, राहुल लोंढे, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या परिषदेमध्ये विचार मंथनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव असणार आहेत। यामध्ये व्याख्याते ॲडव्होकेट हरिभाऊ वाघमारे, राजेश कांबळे, माजी संधी अधिकारी आर.के. गायकवाड, डॉक्टर संगमित्रा जाधव, मनीषा टोकले, प्राध्यापिका विजया मोहिते, समाजसेविका दीपा पवार यांचा सहभाग असणार आहे व अनेक मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करणार आहे। याच परिषदेत विद्रोही उठाव साहित्य मंचाचे कवी बबन सरोदे, विवेक मोरे, गजानन गावडे, सुदेश जगताप, संदेश कडक, सुमित गुणवंते, आबासाहेब चासकर, प्रभाकर जाधव, कुणाल बागुल, किरण सोनोने यांच्या कविता सादर होणार आहे। या परिषदेचे मुख्य संयोजक भंते रत्नप्रिय थेरो यांनी सर्व बौद्ध बांधवांना जास्तीत जास्त संख्येने या परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। 5 एप्रिल 2026 स्थळ आहे गडकरी रंगायत ठाणे या ठिकाणी होणार आहे। या धम्मपरिषदेमध्ये जपान, लाओस, श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश, बुद्धगया, नाशिक, पुणे, महाराष्ट्रात नागपूर अशा महाराष्ट्रात नव्हे तर इतर देशामध्ये सुद्धा या धम्मपरिषदेला पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे। 5 ही तारीख का घेण्यात आली? कारण अशोक सम्राटांच्या जयंतीनिमित्तानं, कारण अशोक सम्राटांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये केला होता आणि ही अशोक सम्राट जयंती महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये सुद्धा ही अशोक सम्राटाची जयंती साजरी होत असतात। कारण बाहेर देशामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा जर मेन उद्देश जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अशोक सम्राटांचा होता आणि म्हणून त्या निमित्तानं ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद, या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन पूज्य भदंत रत्नप्रिय महाथेरो यांनी केलेलं आहे आणि ही धम्म परिषद, या धम्म परिषदेचा लाभ सामान्य जनतेला व्हावा या उद्देशाने ठाणे या शहरामध्ये या धम्म परिषदेचं नियोजन करण्यासाठी त्यांनी ठरवलेलं आहे आणि याचा लाभ संपूर्ण शहरामध्ये मुंबई असो की पनवेल असो, नाशिक असो या ठिकाणावरील सुद्धा बौद्ध उपासक, बौद्ध अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तेव्हा आपण सर्व पत्रकार बंधूंनो विनंती करतो की ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो। हंतो सुखी सदा असं तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्या उपदेशामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून या पाली वचनाचा अर्थ असा आहे की धम्म जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मानवी कल्याण साधता येणार, धम्मच नसेल तर मानवाला आपलं मानवी कल्याण कधीही साधता येणार नाही आणि म्हणून हे धम्माचे विचार भारतीय नागरिकांना देण्यासाठी आज आपण बघतो की भारताची अवस्था, भारतातील नागरिक यांच्याकडे बघून आम्हाला फार दुःख होते की आमच्या भारताचे नागरिक अंधश्रद्धा, कर्मकांड, अज्ञान यामध्ये लुप्त झालेले आहेत आणि त्यामुळे ते चांगल्या विचारापासून वंचित आहेत। ज्ञानापासून, शीलापासून, सदाचारापासून, विपश्यनेपासून जेव्हा मनुष्य बाजूला जातो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख असते आणि म्हणून भारताच्या सर्व नागरिकांचं दुःख नष्ट करावं, त्यांना प्रज्ञेचा विचार प्राप्त व्हावा ह्याकरिता बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशनचे प्रमुख अध्यक्ष भदंत रत्नप्रिय थेरो यांच्या मनामध्ये आपल्या सर्व नागरिकाबद्दल
प्रचंड त्यांच्या मनामध्ये मैत्री आहे आणि या मैत्रीच्या माध्यमातून सर्वांना ज्ञानाचा विचार या धम्म परिषदेमधून सर्वांना द्यावा ह्याकरिता त्यांनी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी तर असं म्हणेल की ठाणेकरांनी त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत. ते विशेषतः कोकण भागामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिषद घेत असतात, परंतु यावर्षी त्यांनी 2026ची ही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या ठाण्या नगरीमध्ये त्यांनी आयोजित केली. या परिषदेमध्ये ज्यांचं संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या आचरणामध्ये विनयामध्ये परिपूर्ण त्यांनी 40 वर्षे 50 वर्षे अशी घालवलीत, असे पूज्य गुरुजी धम्मगुरू या परिषदेला येणार आहेत. आताच भंते डॉक्टर राजरत्न यांनी सांगितलं की बुद्धाचा धम्म विश्व व्यापून गेलेला आहे आणि म्हणून विश्वातील अनेक राष्ट्रातील बौद्ध धम्मगुरू या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि म्हणून सर्वांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं. ही परिषद केवळ बौद्ध समाजासाठी नाही तर जेवढे काही भारताचे नागरिक आहे सर्वांसाठी ही परिषद विनामूल्य असणार, सर्वांसाठी ही परिषद खुली असणार. तेव्हा मी या ठिकाणी जाहीर आश्वासन देतो की सर्व नागरिकांनी या परिषदेमध्ये येऊन आपण ज्ञानार्जन करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. नमो बुद्धाय, जय भीम. एप्रिल रोजी आपण गडकरी रंगायतन या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आपण आयोजित केली आहे. ह्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या सर्व उपासक आणि उपासिका व मान्यवर यांच्या म्हणजे भोजनाची व्यवस्था, कारण लोक दूरदूरून या कार्यक्रमाला येणार आहेत तर त्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. विशेषतः या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भिक्खू संघाला संघदान त्या ठिकाणी होणार आहे, भोजनदान होणार आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे सदस्य ज्योतिताई वाघमारे हे या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत. संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री हे सुद्धा चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर भरतसेठ गोगावले रोजगार हमी मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. आणि आदरणीय त्याचबरोबर राहुल लोंढे साहेब धम्मसेवक म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर नरेशचंद्र कावळे साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. हा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे. तर मी फक्त सर्व उपासकांना सूचना करेल की आपण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भिक्खू संघाचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असावं असं मी आवाहन करतो. ठाण्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते याचा प्रत्येक ठाणेकरांना अभिमान आहे. आणि या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय बनते रत्नप्रिय थेरो यांच्या माध्यमातून मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या ठाण्यामध्ये देशातून विदेशातून आदरणीय भिक्खूगण उपस्थित राहणार आहेत, ज्यांचं मार्गदर्शन या एकदिवसीय धम्म परिषदेमध्ये होणार आहे. तर ठाणेकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण धम्म ज्ञान काय आहे, धम्माचा उपदेश काय आहे आणि वर्तमान आणि भविष्य काय आहे हे धम्माच्या ज्ञानातनं सगळ्यांना कळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि या परिषदेला उद्घाटक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण केलं, ज्यांनी कधी जाती धर्माचा आधार समाजकारण करताना कोणाला मदत करताना घेतला नाही आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंना बोलवून धम्मदान, शिवर्जन आणि भोजनदान केलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः त्रिशरण घेतलं, बुद्ध वंदना घेतली, अशा आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या परिषदेचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. स्वतः त्यांनी बारकाईनं या धम्म परिषदेवर लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांच्या सूचनाही सारख्या असतात की कुठेही त्यांना काही कमी पडू नये, त्यांना कुठली व्यवस्था पाहिजे आहे जेणेकरून जे महाराष्ट्रातून अनेक नागरिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दुरावस्था त्यांची होऊ नये या दृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वतः या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना भोजनदान, शिवरदान आणि धम्मदानाचा कार्यक्रम होणार आहे.
त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं बिमकी बेटी ज्योतिताई वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्यांना थेट राज्यसभेचे खासदार केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ज्योतिताई वाघमारेसुद्धा या धम्म परिषदेला व्याख्याता म्हणून येणार आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या धम्म परिषदेमध्ये ज्यांनी आंबेडकर चळवळ असेल, ज्यांनी धम्माची चळवळ असेल, याच्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, म्हणजे शाहीर असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण या धम्म परिषदेला येऊन आपली उपस्थिती लावायची आहे आणि जाताना धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे.